अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम 569 उमेदवार रिंगणात असून थेट अपक्षांसह विविध पक्षांमध्ये अटीतटीची लढत रंगली आहे। दरम्यान अशातच MIMचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी उद्या अकोल्यात येत असून जलपुकार बाबा दर्ग्याजवळील मैदानात MIMच्या 32 उमेदवारांसाठी भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेतून ओवैसी अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे मांडणार असून मुस्लिम बांधवांसह अकोलेकरांना संबोधित करणार आहेत। ही सभा सायंकाळी 7 वाजता होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक तथा NIM उमेदवार मोहम्मद मुस्तफा मोहम्मद युसुफ यांनी दिली आहे। ओवैसी साहेब अकोल्यामध्ये येणार आहेत, नेमकं काय संबोधित करणार आहे, काय कशी नियोजन केलं काय? नियोजन असं आहे की आम्हाला 2 दिवस अगोदर त्यांची तारीख भेटलेली आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की जे ओवैसी साहेब सत्याचा लढा लढून राहिले आणि जे लोकांची लढाई कोणी लढत नाही, मोठे मोठे श्रीमंत पार्टीवाले, त्या लोकांची लढाई, त्या दबलेले खालचे स्तराचे जे माणसं आहेत त्यांची लढाई ओवैसी साहेब लढून राहिले। आणि आमची अशी अपेक्षा आहे की MIM हा पक्ष आता थोड्या हिशोबाने मोठा होऊन राहिला, म्हणून आता लोकांचा यांना प्रेम भेटून राहिला। तर MIM पक्षाचे आम्ही 32 उमेदवार अकोला शहरामध्ये उभे केलेले आहे। आम्हाला अशी आशा आहे की कमीत कमी 16-17 उमेदवार आमचे निवडून येतील आणि 16-17 उमेदवार निवडून आले की हे अकोला शहराची आम्ही काया बदलणार आहोत। हे संबोधित करणार आहे की गरीब लोकांचे, अल्पसंख्याकाचे, दलित वस्त्याचे आहे, दलित लोकांचे, हे वस्त्याचे आजपर्यंत जे हालत आहे ते गंभीर आहे। आतापर्यंत झोपडपट्ट्या आहे, घरकुलच्या नावानं लोकांचं फक्त चॉकलेट देऊन राहिले, घरकुल बनवून नाही राहिले, फक्त बोटावर मोजण्या इतके घरकुल बनवलेले आहे। आणि दुसरा, शहराची हालत इतकी खराब आहे की नाल्या मोठे मोठे नाले पडेल आहे, पण फक्त गटारीचं काम सुरू आहे, गटारी टाकून नाही राहिले, भलकोणत्या प्रोसेस करून राहिले, एवढे लहान पाईप आहे त्याच्यामुळे हा गटार योजना पुढच्या वर्षी एकदम खतरनाक फेल झालेली आहे। आता हे पास होणार नाही, कारण की हे योजना अशी आहे की फक्त मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने फक्त लोकांना बेवकूफ चुत्या बनवण्यासाठी हे काम केलेलं आहे, गटारीमध्ये काहीच नाही।